नमस्कार मित्रहो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। गेली 3 महिने झालं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर एकच नाव आहे, ते म्हणजे सूरज चव्हाण। 28 जुलै 2024 ला बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सुरू झाला आणि त्याच्यामध्ये सूरज चव्हाण सहभागी झाला। सुरुवातीला सूरज चव्हाणला मराठी व्यवस्थित बोलता येत नाहीये, त्याला खेळ समजला नाहीये, अशा अनेक गोष्टी होत्या। पण आज सूरज चव्हाण हा मराठी बिग बॉसच्या 5व्या सीझनचा विजेता ठरलेला आहे। अत्यंत दारिद्र्य, आई वडील नाहीत, राहायला घर नाहीये व्यवस्थित, खाण्याची भ्रांत, एवढं सगळं असताना देखील सूरज बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेला आहे। जर आपण पाहिलं तर बारामती तालुक्यातल्या मोडवे यासारख्या छोट्या गावातून बिग बॉस पर्यंतचा सूरजचा हा जो प्रवास आहे तो थक्क करणार आहे। मराठी व्यवस्थित बोलता येत नाही, इंग्लिशचा तर पत्ता नाहीये, परंतु असं असताना देखील सूरज विजेता ठरला। अशा कोणत्या क्वालिटीज आहेत सूरजकडे ज्यामुळे सूरज बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेला आहे आणि आपण सूरजकडून काय शिकायला हवं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। सूरजकडून शिकली पाहिजे ती पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिनल राहा। सूरज ज्या परिस्थितीत बिग बॉस मध्ये दाखल झाला त्या परिस्थितीतच किंवा त्याचा जो स्वभाव आहे त्यानं बदलला नाही, त्यानं कोणताही दिखाऊपणा केला नाही आणि त्यामुळे त्याचा स्वभाव हा महाराष्ट्राच्या जनतेला भावला आणि त्यानं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य केलं, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं। आपण बऱ्याचदा परिस्थितीला दोष देतो, माझ्याकडे गाडीच नाहीये, माझ्याकडे मोबाईलच नाहीये, माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे किंवा मी गरीब आहे, अशी अनेक कारण आपण देत असतो। पण जर सूरजकडे आपण पाहिलं तर यापैकी कोणतीही गोष्ट सूरजकडे नव्हती। त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती, त्याला आई वडील नाहीयेत, त्याला राहण्याचं घर नाहीये, त्याची खाण्याची भ्रांत होती, या सगळ्या गोष्टी होत्या, तरी सुद्धा सूरजनं परिस्थितीला दोष दिला नाही। तो त्याचं काम करत राहिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो त्या परिस्थितीला शरण गेला नाही आणि त्यामुळं त्याला हे एवढं मोठं दैदिप्यमान यश मिळालेलं आहे। मित्रहो, आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करायला सुरुवात करतो आणि ती सुरुवात केल्यानंतर आपल्याला एका विशिष्ट स्टेज पर्यंत यश मिळालं नाही तर आपण ती गोष्ट सोडून देतो। आपण सूरजकडनं जी गोष्ट शिकायला पाहिजे ती म्हणजे कामामधलं सातत्य। मित्रांनो, सूरजनं साधारणतः 5 ते 6 वर्षापूर्वी कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या कॉन्टेंटला म्हणावं यश मिळत नव्हतं, परंतु तरी देखील त्यानं कॉन्टेंट बनवणं थांबवलं नाही, त्यानं व्हिडिओज बनवणं थांबवलं नाही, तो सातत्यानं व्हिडिओ बनवत राहिला आणि त्याचा परिणाम आज आपण बघतो आहोत। तो बिग बॉस मराठीमध्ये गेला आणि तिथला विजेता देखील ठरला। यावरून आपण एक गोष्ट सूरजकडून शिकली पाहिजे ती म्हणजे कामातलं सातत्य। आपल्याला अपयश जरी आलं तरी सुद्धा आपण सातत्यानं एका विषयावर काम केलं पाहिजे आणि जर आपण कामातलं सातत्य ठेवलं तर आपल्याला यश नक्की मिळतं। सूरजकडून आपण शिकली पाहिजे ती चौथी गोष्ट म्हणजे आपण लोक काय म्हणतील या गोष्टीचा अतिविचार करतो। मित्र हो, सूरजने ज्या वेळेला कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली तेव्हा सुद्धा त्याला अनेक लोक नावं ठेवत होते, त्याच्या कॉन्टेंटला क्रिंज कॉन्टेंट म्हणून हिनवत होते, काही लोक त्याला सल्ला देत होते, अशा अनेक गोष्टी होत्या। परंतु सूरजनं लोकांचं म्हणणं ऐकलं नाही किंवा लोक काय म्हणतायत हे अजिबात ऐकलं नाही आणि तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला, तो कॉन्टेंट बनवत राहिला। त्यामुळं आपण सगळ्यांनी देखील सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग या म्हणीचा सकारात्मक विचार केला पाहिजे आणि लोकांच्या म्हणण्याकडे सपशेल दुर्लक्ष करून आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे। महापुरे झाडे जाती लवाळे वाकती ही म्हण आपल्या सगळ्यांना परिचित आहे। ज्यांच्याकडे नम्रपणा असतो ते लोक आयुष्यामध्ये यशस्वी होतात आणि हीच गोष्ट आपण सूरजकडून देखील शिकली पाहिजे। आपण बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोड मध्ये पाहिलं, सूरज प्रचंड नम्र होता आणि आज देखील नम्र आहे। जेव्हा त्याला बिग बॉसचा विजेता म्हणून घोषित करण्यात आलं त्या मंचावर देखील त्यानं प्रत्येकाला वाकून नमस्कार केला। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे
आणि ही गोष्ट आपण सूरजकडून शिकली पाहिजे, कारण ज्याच्या अंगी नम्रता असते, ज्याच्या अंगी नम्रपणा असतो, तो सहजपणे प्रत्येकाला आपलंसं करून घेतो. ही गोष्ट आपण सूरजकडून शिकली पाहिजे आणि याच गोष्टीमुळं सूरजनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अधिराज्य केलेलं आहे. सूरजला हे जे यश मिळालेलं आहे त्या यशासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्याला असंच भरघोस यश मिळो, त्याला धनसंपत्ती मिळो आणि त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारे सकारात्मक बदल हो अशी प्रार्थना करतो आणि त्याला सदिच्छा देतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनल सबस्क्राईब करणं फुकट आहे आणि जर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब केलं तर निश्चितच आम्हाला अजून प्रेरणा मिळेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.